दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून वडाला पूजलं जातं. ह्यालाच वटपौर्णिमा असा हा सण म्हटला जातो. हा सण भारतामध्ये जास्त करून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यामध्ये सेलिब्रेट केला जातो. नॉर्थन स्टेटमध्ये याला वटसावित्री व्रत असंही म्हटलं जातं. या वटपौर्णिमा सणाला सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेचा संबंध आहे. सावित्रीने तिच्या दृढ निश्चयाच्या बळावर यमराजाकडून आपली पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा सण पती-पत्नीतील प्रेम, निष्ठा, समर्पण यांचे प्रतीक मानले जाते. ऐतिहासिक कथेनुसार दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून वडाला पूजन केलं जातं. सावित्री सत्यवानाशी लग्न केले होते. अगोदर तिला माहीत होते 1 वर्षात तिचा पती मरण पावेल. वडाच्या झाडाखाली आराम करताना त्याचा मृत्यू झाला. सावित्रीने तिच्या श्रद्धेने, बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या बळावर यमाकडून त्याचे जीवन परत मिळवले. महाभारतातील वनपर्वामध्ये हे उदाहरण आपण पाहू शकतो.